36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. महाशिवरात्रीचा योग साधण्यासाठी जवळपास 1 ते 2 लाख भाविकांनी आज सर्वतीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्री स्नानपर्व आणि दर्शनाचा लाभ घेतलाय. हर हर महादेव आणि बम बम बोले या जयघोषाने टाकेद परिसर गजबजला होता. यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी या दर्शनासाठी हजेरी लावली. दिवसभराच्या दर्शन सोहळ्यानंतर रात्रीही या गर्दीचा उच्चांक कायम होता. याबरोबर श्री क्षेत्र कावणई येथे भाविकांनी गर्दी केली होती. घोटी भावली आणि शुक्ल तीर्थ येथे भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय. या यात्रेच्या निमित्ताने भाविकांना येण्या जाण्यासाठी परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. याबरोबरच खासगी आणि मिळेल त्या वाहनांनी भाविकांनी टाकेद आणि श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ येथे मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेद आणि श्री क्षेत्र कावणई येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठिकाणी भाविकांना जाण्या येण्यासाठी इगतपुरी, सिन्नर, अकोले, येवला आणि नाशिक आगाराकडून 20 गाड्यांची विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये 10 फेऱ्या दिवसभरात झाल्या असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक कैलास नाठे यांनी दिली आहे. यात्रेच्या ठिकाणी इगतपुरी आगार आणि बस स्थानक उभारण्यात आले होते. तसेच यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान टाकेद येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे व्यावसायिकांना ही यात्रा सुवर्ण संधी असते. या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. महाशिवरात्रीच्या निमित्ताने यावर्षी भाविकांचा गर्दीचा उच्चांक पाहिजे तसा दिसला नाही, कारण 10वी आणि 12वीचे पेपर असल्यामुळे भाविकांनी थोडक्यात पाठ फिरवली असल्याचा अंदाज येत होता. दरवर्षी जवळपास 4 ते 5 लाखांच्या वरती भाविकांनी स्नानाचा आणि दर्शनाचा लाभ घेतला. मात्र यावर्षी पाहिजे तेवढी गर्दी नव्हती. तसेच टाकेद गावातून वाहने पार्किंग करून भाविकांचा लोंढा तीर्थस्थळाकडे जात होता. यावेळी पोलीस उपअधीक्षक धडक साहेब व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही, PSI सुदर्शन आवारी, PSI अनिल दुमसे, पोलीस हवालदार सतीश शेलार, पोलीस हवालदार श्रीकांत खैरे, पोलीस शिपाई शिवाजी शिंदे, पोलीस शिपाई योगेश इंदे, निलेश साळवे, केशव बस्ते तसेच महामार्ग पोलीस जगदाळे, गृहरक्षक दल ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने मनोरंजनाची साधने दिसत होती. श्री क्षेत्र कावणई येथे 70 ते 80 हजार भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला, तर भावली येथे शिवमंदिर व घोटी येथील कैलासधाम आणि सुवेद बंधारा येथील संगमावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या भाविक भक्तांना थंड पाणी आणि खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक जिल्हा प्रमुख भिकाभाऊ पानसरे, इगतपुरी तालुका अध्यक्ष काशीनाथ कोरडे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सचिन वर्लीकर, प्रशांत भाऊ कोळीबाबा मुंबई यांच्यातर्फे शिऱ्याचे महाप्रसाद वाटपासाठी परिश्रम घेण्यात आलाय. सर्वात मोठी यात्रा जी महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे अशी सर्व टाकेद, या टाकेदच्या शिवरात्रीचा मोठा इतिहास आहे. आणि अशा या शिवरात्रीच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे कायवारी तसेच महाराष्ट्राचे जाणते राजे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व तालुका कार्यकारिणी या सर्व तालुका कार्यकारिणीने या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी ज्याचे थंड पाणी व खिचडीचं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अतिशय उत्स्फूर्त अशा प्रतिसादामध्ये सर्व भाविक या ठिकाणी येऊन या प्रसादाचा लाभ देत आहेत. तसेच आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं, भक्तजनांचं, भाविकांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. की टाकेद यात्रा ही आदर्श यात्रा आहे. अनेक मोठी परंपरा या यात्रेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही या ठिकाणी जातीय राजकारण पेटलेलं आहे, जे तानाशाहीचं राजकारण पेटलेलं आहे, जे लोकशाहीच्या विरुद्ध या ठिकाणी सरकार या ठिकाणी काम करत आहे, त्याच्या विरोधात जाऊन आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विरोधात विश्वास ठेवून तालुकाभर या ठिकाणी काम करत आहोत. आणि आम्हाला माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा नक्कीच पवार साहेबांच्या विचारावर चालेल आणि हा विचार या ठिकाणी या यात्रेच्या भाविकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग होता. आणि म्हणून त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी हे थंड पाणी आणि खिचडीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे.
न्यूज जी 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामेश्वर निलेवाड, इगतपुरी.